आमदार अमोल मिटकरी आपल्या सोबत आहेत। नागपूरच्या महाल परिसरामध्ये काल 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झालेली आहे, दगडफेक झालेली आहे, परिस्थिती तणावपूर्ण आहे। आपल्या सोबत अमोल मिटकरी आहेत। अमोलजी, कसं पाहताय एकंदरीतच या संपूर्ण घटनेकडे? कारण आता वेगवेगळे जे स्टेटमेंट आहेत ते समोर यायला लागले। अत्यंत वेदनादायी ही घटना आहे। महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडण्याकरता काही लोकांनी केलेले हे कुभांड आहे। आता अलीकडे रमजानचा महिना पण सुरू आहे आणि अशा रमजानच्या महिन्यामध्ये सर्वसामान्य मुस्लिम समाजाची लोक उपवास करत असतात, सर्वच मुस्लिम समाजाची लोक, त्यात गोरगरिबांचं फार नुकसान होतं। आणि हे दंगल करून दंगलखोरांना माझा प्रश्न आहे की तुम्हाला काय भेटलं? तुमच्यामध्ये एवढी हिंमत होती तर प्रशांत कोरटकरला घराच्या बाहेर ओढून त्याची कबर खोदायची होती। तुमच्यामध्ये जर एवढी हिंमत होती तर शेतकऱ्याच्या प्रश्नावर तुम्ही दंगल करायची होती। अशा पद्धतीनं महाराष्ट्राचं वातावरण खराब कोणी करत असेल आणि सरकारला सुद्धा या माध्यमातून गालबोट लावण्याचा प्रयत्न होत असेल तर गृह खात्याने याची चौकशी केली पाहिजे। नागपूरच्या जनतेने शांतता आणि कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याकरता दोघांनीही प्रयत्न केले पाहिजे। दटके यांनी जे स्टेटमेंट दिले त्याकडे कसं पाहता? कारण ते म्हणतात की सकाळची परिस्थिती वेगळी होती, संध्याकाळी वेगळी झाली आणि बाहेरून लोक आणली गेली। त्यांच्याच पक्षातील एक आमदार अशा पद्धतीने बोलत असेल तर मग काय म्हणणं? नाही, मग ते अत्यंत जवळचे आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या। तुम्ही बघा, जेव्हा जेव्हा रोड शो होतात नागपूरमध्ये त्यावेळेस ते बाजूला असतात। अशा प्रकारे त्यांनी बोलून एक प्रकारे गृह मंत्रालयावरच आक्षेप घेतला आहे। गृह मंत्रालयावरच त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे। माझं दटके साहेबांना सांगणं आहे की जर बाहेरून माणसं आणली गेली तर थेट विधान भवनात येऊन प्रश्न विचारा आणि चौकशी लावा। आता प्रश्न असा आहे की चौकशा वगैरे सगळ्या नंतर होतील, आरोपी पकडले जातील, पण सामान्य लोकांची घरं जाळल्या गेली, धार्मिक स्थळाचं नुकसान झालं, हे कोण भरून निघणार आहे? तुमच्या संवेदना म्हणजे मनावर जे घाव उमटलेत ना आता 2 समाजामध्ये, हे कोण मिटवणार? औरंगजेब राहिला कबरीमध्ये आणि दुसरेच लोक काम करतायत। नितेश राणे यांचं कालचं स्टेटमेंट आलं त्याकडे कसं पाहता? मग कोणाचे स्टेटमेंट असतो? अबू आझमींचं पण स्टेटमेंट आलं होतं। त्या स्टेटमेंटमध्ये अबू आझमींनी पण औरंगजेबाची स्तुती केली नसती तर पुढचे स्टेटमेंट आले नसते। मग एक बोललं का 10 लोक बोलतात। आणि राणेसाहेब स्वतः केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा आता महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची इथून पुढे काळजी घ्यावी। नक्कीच, पण टी राजा यांचं पण स्टेटमेंट या दरम्यान समोर आलेलं आहे। टी राजा हा नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करतो, तो महाराष्ट्रात येऊन भडकाऊ भाषण करतो आणि तो निघून जातो। मग टी राजाला वाटतं ना की औरंगजेबाची कबर नष्ट केली पाहिजे तर टी राजाने स्वतःची मुलं जे ज्याच्या घरात असतील तो आणि टी राजा दोघांनी यावं, कुदळ फावळं घ्यावं आणि काढावी कबर। ओडिशाचे जे खासदार आहेत त्यांनी संसदेमध्ये जे वक्तव्य केलं आणि मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची केली। हा मोदींचा पूर्वीचा जो जन्म होता तो छत्रपती शिवाजी महाराजांचा होता असं म्हणाले। हा अत्यंत मूर्ख आहे जो कोणी बोलला असेल तो। याच्यावर सुद्धा देशद्रोहासारखा गुन्हा दाखल केला पाहिजे, कारण स्वतः नरेंद्र मोदीजींनी कधी असं म्हटलं नाही की मी शिवाजी महाराजांचा पुनर्जन्म माझ्या रूपाने झालेला आहे। पण अशा प्रकारची वक्तव्य करून चर्चेत राहायचं असतात। या खासदाराला मला असं वाटते मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची आवश्यकता आहे। संजय राऊतांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं। संजय राऊत म्हणतात की विलन कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केला, विलन मेला की मग हिरोचं देखील महत्त्व कमी होतं। तशाच पद्धतीचं काहीसं राजकीय वातावरण सध्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळते। औरंगजेबची कबर हटवण्यासंदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं। औरंगजेबाचं कोणी समर्थन करू शकत नाही, आम्ही करू शकत नाही तर ते करू शकत नाही। प्रश्न तो नाही आहे। प्रश्न असा आहे की औरंगजेबाची कबर हा महाराष्ट्राचा मुद्दाच नाही आहे। आताचा महाराष्ट्राचा मुद्दा आहे शेतकरी। दुसरा मुद्दा मला कुठला महत्त्वाचा वाटत नाही। पण संजय राऊतांनी ज्या पद्धतीने वक्तव्य केलं त्यांच्या वक्तव्याला सुद्धा गांभीर्यानं बघितलं पाहिजे। नक्कीच, राज्यामध्ये नेमकं चाललंय काय? औरंगजेबाच्या नावाखाली कोण राजकारण करू पाहतंय आणि याचा कुणाला फायदा होतोय हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याचा कुणाला फायदा होणार नाही, सर्वसामान्य जनतेचं नुकसान आणि महाराष्ट्राचं नुकसान होणार आहे आणि सरकारला बदनाम करण्याचं कटकारस्थान पण यामागं असू शकतं। पण औरंगजेब हा महाराष्ट्राचा विषय असू शकत नाही। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।